जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती ज्ञानेश्वरीचा आजला दिवस आहे. काही थोडे प्रश्न थोडक्या वेळात जेवढे बघता येतील तेवढे बघू आणि थांबू. वाईट कृत्य हे नक्कीच पाप आहे. पुन्हा कधी कधी आपल्या मनात वाईट विचार येतो, भले ती कृती आपल्याकडून होणार नसेल तरी, पण असं मनात आल्यास ते पाप ठरेल का? ती कृती होणार नाही ही अज्युम्ड आहे किंवा नक्की आहे असं असलं तरी या तऱ्हेचे विचार हे स्पर्धात्मक या जगात येतात. म्हणण्याचा रोख असा दिसतोय की स्पर्धेमुळे वाईटाकडे कल निर्माण होतो. मला स्पर्धा वाईट पण अगदी गृहीत धरून जा समोर प्रश्नमूर्ती आहेत त्यांनी जितकं स्पर्धेबद्दल बोललं असेल तितकं, जसं कंडिशनिंगबद्दल बोलले असतील तितकं स्पर्धेबद्दल बोललेले आहेत, तेव्हा त्यांच्या दृष्टीने ती हिनियसच आहे. सगळ्याला ते हिनियस म्हणतात, त्याच आहे. पण विचार गीतेमध्ये लिहिलेले आहे खरी स्पर्धा स्वतःशीच, जर करायचीच झाली तर स्वतःशीच, बाकी दुःख असं करा कुणाशी कुठेही, प्रपंचापासून परमार्थातल्या कोणत्याही गोष्टीपर्यंत, आणि ती तिथे सुद्धा आपल्याला त्रासच देईल. त्यामुळे आपण त्यात पडू नये. आपला मार्ग चालत असावा. आपला मार्ग सरळ चालत असताना दुसऱ्याच्या मार्गाकडे लक्ष देणं म्हणजे स्पर्धा, तुलना सुरू झाली. एक चक्र आहे ते, शेवटी तुलनेतून सुरू होतं आणि शेवटी विनाशात त्याचा समारोप होतो की वाईट गोष्टीत समारोप होतो. तर त्यातून वाईट कृत्य घडतात हे नक्की पाप आहे, यांना कन्व्हिन्स झालेले आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. तर तुमचं म्हणणं असं आहे की हे जे विचार मनात येतात ते, आता त्यांचं उत्तर म्हणून हे काही पाप नाही. परिस्थितीमुळे तसं होतंय. तुलनेचे दुष्परिणाम आपल्याला माहिती नाहीत, स्पर्धेचे दुष्परिणाम माहिती नाहीत, म्हणून केवळ आपल्या मनात स्पर्धेचे किंवा वाईट कृत्यांचे तत्संबंधी हे विचार मनात येतात. ते ह्या स्पर्धेच्या किंवा एकंदरीतच सगळ्याच ह्या आताच्या विचार बाजूचे जे काही आहेत, जे काही वातावरण आहे त्यामध्ये असे विचार येणार, तेव्हा ज्या अर्थाने त्यांना पाप म्हणायचं आहे त्या अर्थाने पाप हे कृतीतून उद्भवतं. आपल्याला अंबुराव महाराजांची माहिती आहे, त्यांनी मुद्दाम सांगितलेले आहे की विचार हे पाप नाही, कृती हे पाप आहे. त्याच्या पुढे ज्या वेळेला त्याचं कृतीत रूपांतर घडतं तेव्हा ते पापात समाविष्ट होतं. तोपर्यंत ती गोष्ट वैचारिकदृष्ट्या त्याच जी गोष्ट आहे एवढंच, नको असलेली गोष्ट आहे. अशा मनात स्पर्धा, असूया अशा गोष्टी उद्भवतात. ते दोष आहेत, त्याबद्दल प्रश्न नाही. मन शुद्ध जर असेल तर ते अशुद्ध करणारे जर काही घटक असतील तर हे असूया, स्पर्धा आहे, सगळे घटक आहेत. तेव्हा ते, आणि ते कुठेही कशाही बाबतीत उद्भवतात हे त्यांचं फार वाईट वैशिष्ट्य आहे. एखाद्या लौकिक गोष्टीत एखाद्यानं कमी जास्त बंगला बांधला, काय त्याचं काय झालं, त्यांनी गाडी घेतली, काय घेतलं याच्याबद्दल मनात आलं तर काही नाही, पण ते जपाबद्दल येतं, ते गुरूच्या प्रेमाबद्दल येतं, ते एखादा जवळचा वेळ आहे असं वाटतं, एखाद्याला यात्रा घडली असं वाटतं, एखादा अमुक घडला असं वाटतं, ह्याच्यावरनं काय वाटायचं, पण ती वाटतं कारण ते मनाचा स्वभाव आहे, त्यामधलं ते काय आहे. त्यामुळे हे वैचारिक आहे. तर जे वैचारिक आहे त्याला पहिलं उत्तर वैचारिकच राहील की हे जे काही मी करतो आहे तो दोष आहे. हे एकदा लक्षात आल्यानंतर आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहू शकतो की मला दोष नको आहे, एवढं नक्की. निर्दोष मन असणं म्हणजे भगवंताच्या अत्यंत जवळ असणं. भगवंताला
कडे जायला जर वाट असेल तर ती निर्दोष मनातून आहे, मध्ये एक पॅच आहे, तर निर्दोष मनातून भगवंताकडे वाट जाते. अन्यथा सगळ्या वाटा परत प्रपंचाकडे येतात मनातल्या. मन निर्दोष झालं, ज्याचे शुद्ध अंतःकरण ते नित्यवेळी तीर्थस्नान, त्याला तीर्थस्नानाची गरज आहे. तेव्हा ते शुद्ध अंतःकरणातून भगवंताकडे वाट जाते. तेव्हा अंतःकरण आपल्याला माहिती आहे, अश्वेने असू दे, स्पर्धेने असू दे, विचाराने असू दे, त्याच्यात गढूळपणा निर्माण होतो. गढूळपणा निर्माण झाला की आपण मागे यायला लागलो समजावं. तर यासाठी पहिला भाग आहे हा वैचारिक चालला आहे ना, मग त्याला विचाराचंच उत्तर राहील की हे कितपत बरोबर आहे. खरं सांगायचं तर त्याची परिस्थिती वेगळी आहे, कुवत वेगळी आहे, वातावरण वेगळं आहे, त्याला ते शक्य आहे, त्याने ते केलं. यापेक्षा खरं सांगायचं तर ह्याच्यावर आपण विचार करायचं कारण नाही. जर काही त्यात घेण्यासारखं असेल चांगलं तर आपण घ्यावं. त्याच्याकडे एक उद्योगीपणा आहे, त्यामुळे तो मनुष्य पुढे गेला. ठीक आहे, आपण उद्योगीपणा घ्यावा, त्याच्यावर जळण्यात काय अर्थ आहे, तो पुढे गेला म्हणून. त्याच्यापेक्षा त्याचा उद्योगीपणा स्वीकारावा आणि आपण पुढे जावं. पण ह्या काय उद्योग आहे मनाचा की तो कसं पुढे गेला, त्याला कशी संधी मिळाली, तुम्हाला मिळेल. तुम्ही प्रयत्न करा. त्या विचाराला विचाराचं उत्तर आहे. त्यातलं हे लक्षात घ्यावं की त्याला पुढे जायला काही कारणं आहेत. ती कारणं शोधून वाटलं तर त्याच्यावर विचार करावा. ती कारणं जर चांगली असतील, क्षेत्र चांगलं असेल तर त्या बाबतीत अंमलात आणावेत आपण. ही एक. दुसरी गोष्ट ज्याच्याबद्दल असं मनात येतं, हे सगळं मानसिकच आहे, त्यामुळे त्याला मानसिक उत्तर आहेत. तेव्हा दुसरं मानसिक उत्तरोत्तम म्हणजे शुभेच्छा हे साधन आहे. ज्याच्याबद्दल असं मनात येतं त्याच्याबद्दलच शुभेच्छा वाढवावी. साधन हे निमित्त, तपश्चर्या हे निमित्त तापण्याचंच काम आहे. त्यामुळं ते काय असं काही उपचार लागणार नाही, हे तर नक्की आहे. त्याचा थोडा त्रास असणारच. म्हणून तप या शब्दातच ताप आहे मुळात. त्यामुळे तापणं हे आपल्याला नेहमी थोडं त्रासदायक होतंच. तसं या बाबतीत पण थोडं त्रासदायक होणारच की ज्याच्या मनात आपल्याबद्दल हे आलं त्याचं चांगलं व्हावं म्हणणं हे किती कठीण आहे म्हणायला सुद्धा. म्हणजे बाहेर तर मोठ्याने म्हणणं तर फारच कठीण आहे, पण आतल्याच म्हणायचं झालं तरी सुद्धा आधी त्याचं कसं चांगलं झालं असं म्हणत येतं, तिथंच त्याचं आणखीन चांगलं होऊ दे म्हणायचं. म्हणजे आपली परीक्षा केल्यासारख्याच आहे, पण ती परीक्षाच झाली पाहिजे. परमार्थात मनाच्या परीक्षाच आहेत सगळ्या. त्यामुळं त्यातली ही एक आहे की ज्याच्याबद्दल असा तिरस्कार किंवा काय म्हणजे येतं तर त्याच्याबद्दलच शुभेच्छा वाढणं पहिलं साधन आहे. कारण काय होतं, स्पर्धेने स्पर्धाच वाढते. शुभेच्छेनं स्पर्धा थांबेल तरी किंवा कमी तरी होईल, किंवा शुभेच्छेचा तिथं कुठंतरी प्रतिसाद तरी उमटेल. अगदी हळू आवाज असेल तर आपल्याला डोंगराजवळून हळू प्रतिध्वनी येईल. कदाचित माझा आवाज जोरात असेल तर डोंगराकडून येणारा प्रतिध्वनी सुद्धा जोरात असू शकेल. तेव्हा हे शक्य आहे. तसं शुभेच्छेचा प्रतिसाद हा आपोआपच उमटतो आणि तो वाईट याच्याकडे दिशेला जाण्याऐवजी चांगलं निर्माण करतो. दुसरं गोष्ट जसं वसिष्ठामध्ये, योग वसिष्ठामध्ये सांगितलं आहे तसं खरं सांगायचं संतोष हे माझं व्यक्तिगत साधन आहे, हे विसरू नये. असूया आली, मत्सर आली याचा अर्थ काय झालं, मी असंतुष्ट झालो. माझ्या परिस्थितीवर मी असंतुष्ट असणं म्हणजेच हे सगळे विचार आले डोक्यात. मग त्याच्याबद्दल वाईट विचार आले वगैरे. तेव्हा संतोष साधु संघर्ष त्यात जी आधी आपल्याला सांगितलेली आहे ती 5 साधनं सांगितली आहेत. तेव्हा ही योग वसिष्ठातलं एक साधन आहे आपल्याला की संतुष्टता ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. तिला खूप एक तयारी लागते, म्हणून तिला तपश्चर्येत समाविष्ट केलेलं आहे. तेव्हा ही जी संतुष्टता आहे, संतुष्टी आहे, संतोष आहे, हे साधन आहे. मला संतुष्ट राहायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे, हे त्यातलं जे तृप्तीचं साधन आहे, संतोषाचं साधन आहे, ते जर आपण करीत असू तर त्याच्या त्या उत्कर्षाने आपल्याला आनंद होईल. त्याला स्पर्धेने कुठे जायचं तिकडे त्याला जाऊ दे, असं लक्षात ठेवलं तर होईल, कमी होऊ शकेल. तर कारण संतोष हे माझं साधन आहे, त्याचं काय होईल याच्यात विचारच येत नाही. त्याचं कदाचित आणखीन चांगलं होईल, आणखीन चांगलं होते. आपण शुभेच्छाच व्यक्त केल्या, त्यामुळे त्याचं आणखीन चांगलं कदाचित आपल्या शुभेच्छेने सुद्धा होईल, तर आणखीन चांगलं होऊ दे. पण माझी संतुष्टता किंवा माझा संतोष बिघडू नये हे माझं साधन आहे. ते जर झालं तर मी शांत राहीन. त्यामुळं संतोष हे साधन म्हणून स्वीकारावं. आणि त्यातूनही दुर्विचार स्वतःच्या मनामध्ये राहतच असतील तर त्याला परिहार आहे, तो क्षमा याच्यानेच आहे. की इतकंही करून आपण आपल्या भगवंताला सांगू शकतो, गुरुंना सांगू शकतो, मानसपूजेमध्ये सांगू शकतो, तळमळीनं सांगू शकतो की इतका विचार केला आपण तरीसुद्धा माझ्या मनात ही वाईट विचार येतातच, तर याबद्दल मला क्षमा करा. क्षमेसारखं तीर्थ नाही, क्षमा याच्याने सारखं तीर्थ नाही जे पवित्र करेल. बाहेर कुठेही असं तीर्थ नाही. तेव्हा अंतःकरण पवित्र करणारं तीर्थ काय तर क्षमा यायचं नाही. पश्चात्तापासारखं तीर्थ आहे, महाराजांनी म्हटलं तसं आहे. तेव्हा आपल्याला त्याबद्दल हे चुकीचं आहे असं वाटतंय, आतून मनापासून तळमळीनं वाटतं आहे,
तर आपलं मन शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शेवटी बाहेर एखाद्या तीर्थात उडी मारून जे होणार नाही ते ह्या पश्चातापानं होईल, क्षमेनं होईल, क्षमायाचनेनं होईल. तेव्हा त्या बाबतीत आपल्याला हे काम मानसपूजेमध्ये करता येईल, क्षमायाचनेनं करता येईल. आणि दुसरी गोष्ट, जर हेही आपल्याला क्षमायाचनासुद्धा जमली नाही तर निदान गुरूंच्या कानावर घालावं मनाने. असं असं आलं खरं मनात ते, आता हे काही बरोबर नाही मलाही कळते, पण मनामध्ये आलेलं थांबवायची युक्ती काही माझ्याकडे नाही. त्या मनावर माझं नियंत्रण चालत नाही, तुमचं चालतं. आता तुम्ही बघा काय करायचं ते. शेवटी काही नाही झालं तर गुरुच्या गळ्यात पडावं, त्यातला प्रकार आहे. गुरुच्या गळ्यात पडलं म्हणजे त्यांना उचलून घ्यावंच लागतं. शेवटी मुलं आहे, शेवटी त्याला उचलून घ्यावंच लागतं. तेव्हा मग त्याला ते जमतं. याचं कारणच हे आहे की मूल खाली आहे, काय नमस्कार करताय किंवा काय काम करताय, ते कडेवर घेतलं म्हणजे तेवढं उंच होतं ना ते, तसं ते असं. त्यामुळे जे आपल्याला जमत नाही ते असं गुरुच्या प्रार्थनेनं आणि त्याला गळ्यात पडणंच होतं शेवटी. तेव्हा हे लौकिकदृष्ट्या गळ्यात पडणं नाही आहे, मात्र एवढं लक्षात ठेवावं. नाही तर ते गुरुचे हाल करायचं, तसं नाही करायचं. मनाने गळ्यात पडावं, म्हणजे हो आता तुम्ही सांभाळा. तर तुम्ही सांभाळा म्हटलं गळ्यात पडलं की त्यांना ते उचलणं भाग आहे. ते उचललेलं मुलं एकदम लगेच उंच होतं. म्हणजे त्याला जे हलक्या खालच्या अशा निकृष्ट विचाराच्या जगात ते वावरतं ते चांगल्या विचारात वावरायला लागतं, कारण गुरुनी उचललेलं असतं त्याला. आता तर त्या अर्थाने त्यांच्याकडून उचलून घ्यावं आपल्याला, एवढा एक मार्ग करता येण्यासारखा आहे. हा त्याच्याशी संबंधितच प्रश्न आहे, त्यामुळे चुकी घेत नाही. मन या विषयावर आपण वेळोवेळी मांडलेले विचार हे चिंतन करायला लावणारे आहे. मनाचा हात सोडावा असं आपण सांगता, पण तो हात सोडायचा म्हणजे काय करायचं, बरोबर आहे. मनाचा हात सोडण्यासाठी पुन्हा आपल्याला मनाची गरज आहे ना. तेव्हा मनाचा हात कसा सोडायचा, कधी सोडायचा आणि आनंद कसा प्राप्त करायचा, थोडं सविस्तर समजलं बरं होईल. मनाचा हात सोडल्याशिवाय आपल्याला भगवंताचा हात धरता येत नाही, अडचण. फक्त एक हात मनाच्या हातात आहे, दुसरा हात भगवंताच्या हातात आहे. असे आपल्याला करून पाठवलेले आहे. एका तिकडे मनाच्या हातात दिला आहे, दुसरा हात भगवंताच्या हातात दिला आहे. तेव्हा आपण दोन्ही हात मनाच्या हातात दिले, त्यातला एक सोडवून घ्या. दोन्ही हात मनाच्या हातात देणं म्हणजे जे मन म्हणेल ते करणं, म्हणजे दोन्ही हात मनाच्या हातात असणं. तेव्हा मन सांगेल ते जो करतो त्याचे दोन्ही हात मनाच्या हातात आहे. आता मन आपल्याला काय सांगतं आपल्याला माहिती आहे, तर ते ऐकण्यासारखं नसतं खरं सांगायचं तर. पण ते जर आपण करत असो तर दोन्ही हात मनाच्या हातात आहेत, तर त्याच्यातली एक हात तरी आधी सोडून घ्यायला पाहिजे. मग तो भगवंताच्याच हातात दिला पाहिजे आणि कोणाच्या हातात नको द्यायला. तो त्याच्यापेक्षा वाईट कोण भेटला मनाच्या म्हणजे आणखीन पंचायत व्हायचे. सावध राहायचंच काम आहे सगळे. परमार्थ म्हणजे सावधानतेचा अभ्यास. महाराज म्हणले एका शब्दात परमार्थ सांगा तो सावधानता. तर तसं हे आहे. तर हात सोडायचा म्हणजे तो दुसरा हात जो सोडला तो सोडून घेतलेला हात भगवंताच्या हातात दिला. त्या हातात दिला याचा अर्थ तो हात सोडायचा कसा, तर मनाचे हात कोणते. मन आपल्याकडे जे आपण जो हात मनाच्या हातात दिला तो मनाने सुद्धा आपल्या हाताने पकडून ठेवला आहे. त्या मनाला काहीतरी असलं पाहिजे जे पकडून ठेवतं आपल्याला. तेव्हा इच्छा हा मनाचा हात आहे. मग असे सांगितलं तसं स्पर्धा हा मनाचा हात आहे. ते आपला हात धरून आपल्याला स्पर्धेला घेऊन जातं, खेळवतं आपल्याला. तर ते जे त्याला खेळवायचं आहे ते मत्सराने खेळवतं, भेदभाव करून एकमेकांच्यात खेळवतं, हे मन खेळवतं. वास्तविक भगवंताने कुठे भेदभाव नाही केलेला, पण मनाने केला. मनाने पाहिजे तेवढे भेदभाव सगळ्या क्षेत्रात करून ठेवलेले, तर ते सगळे मनाचे खेळ आहेत. भगवंत म्हणतो ह्यातलं मला काही माहिती नाही, मी तुम्हाला श्वास दिला त्यात मी भेदभाव केला नाही, त्याला रंग नाही रूप नाही काय, तो एकच आहे. मी तुम्हाला प्राण दिला तो एकच आहे. इतकं भगवंताचं खरं सांगायचं तर म्हणणं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. काय म्हणायचं ते, जाऊन निसर्गात पहा, कुठेही पहा, आपल्यात पहा, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासात पहा, कुठेही पहा, तिथे हा भेद आहे. पण भेद मन करतं. तेव्हा भेद हा मनाचा एक हात आहे. ते तो आपण सोडायचा आहे. आता हात कुठला सोडावा, भेदाचा हात सोडावा. आपण भेदभाव ठेवला ते आपल्याला शक्य आहे, कठीण आहे हे मान्य आहे. साधनेत ज्या गोष्टी कठीण असतात त्या सोप्या करण्याचा आणि कठीण असल्या तरी अंमलात आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच साधन आहे मुळात. त्यामुळे आपल्याला ती तसं करवायचं कारण नाही. ही गोष्ट कठीण आहे, हे बरोबर आहे. लहान मुलाचं ऐकणं, एखाद्या लहान मुलाने एखादी चांगली गोष्ट सांगितली तरी ऐकायला जरा अवघड वाटतं. ही लहान याला काय कळते असं वाटतं. ते बरोबर सांगतोय ना, काय ते लहान असलं तरी बरोबर सांगतो ना. करता मुलगा झाला, करती मुलगी झाली, काय मोठी माणसं झाली, काय ते ऐकायचं म्हटलं की अडचण येते. कारण मन येतं मध्ये, ते म्हणतं मी मोठा आहे, माझा अनुभव आहे, अनुभव आहे.
मनाचा हात धरला, सोडायला तयार नाही, तर त्याचा हात सोडवून घ्या. सोडवला की हलकं होतं लगेच, मग ते बरोबर योग्य वाटेला लागतं. तर त्यासाठी त्याचा हात सोडायला हे असं भेदभाव किंवा स्वामित्व हे सगळे मनाचे हात आहेत. कल्पना हा मनाचा हात आहे, हे सगळे मनाचे हात आहेत. त्याला म्हणून तू काही कल्पना करायच्या नाहीस. आपल्याला म्हणजे हात सोडणं, दुसरा हात तिकडे दिला ना, त्याचा आपला अनुभव काय, कसा सोडता येईल आणि आनंद कसा घेता येईल. आज्ञापालन हात तिकडे दिलेला हात आहे, तो पक्का धरून ठेवायचा. मला सांगायचं तुझ्या बाबतीत काही कल्पना करायच्या नाही. गुरुने सांगितलं मी हे काम करतोय, त्याने मला उद्या करायला सांगितलं म्हणून उद्या केलं. आज का करायचं नाही हे मनाचा उद्योग असतो. मला आज वेळ आहे की आज तुम्हाला वेळ आहे बरोबर, पण गुरुला ती वेळ योग्य वाटत नाही तुम्ही ते करण्यासाठी. मला असं वाटतं की हे कार्य यशस्वी होईल म्हणून त्याने सांगितलं उद्या करा, तर मग ते उद्याच करायचं, ते आज नाही करायचं. की बघ तुला गुरु काय करायचं ते, नाहीतरी आज करून आम्ही काय जगामध्ये फरक पाडणार आहे आपल्याला माहिती आहे. आपण आजपर्यंत अनेक गोष्टी आपल्या मनानं करत आलो, त्यांचं काय झालं आपण आता पाहतो जाऊत का नाही. इतकी वाटतं इथे बसलो आपण कुठे येऊन प्रपंचात पडलो आपल्याला माहिती आहे ना, मनाचा हात धरूनच पडलो ना. मग त्यापेक्षा गुरुचा हात धरला असतं तर आणि बरं झालं असतं जरा. तेव्हा ते हात सोडायचे म्हणजे असे आहे तर ते मायेचं शस्त्र आहे एवढं लक्षात ठेवा. आपण मनाचा हात धरणं म्हणजे तलवार हातात धरणे तर काही नाही, ती आपल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्याने मानाचे हात धरून काही केलेलं आहे ते शेवटी त्यातून त्यांनाच स्वतःलाच इजा झालेली आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवावं. आपल्याकडे फार मोठे हुकुमशहा होऊन गेले, त्या प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या मनाचा हातच धरला होता आणि त्यांचा ज्याने हात धरला ते सगळ्यांची वाट लागली. प्रत्येक काळामध्ये झालेला आहे, आपण पहा अगदी आजच्या ह्या शतकापर्यंत. तेव्हा त्या त्यागणं म्हणजे हे एवढं आपण लक्षात ठेवलं तरीच आहे. बाहेर गावी गेल्यावर उपासनेत खंड पडतो, याला काही पर्याय आहे. आपण आत्ता बाहेरगावी नाही आहे ना कुठे, म्हणजे कोणीतरी असतील आलेले काय असं नाही म्हणत नाही, पण बाहेरगावी आलं म्हणजे उपासनेत खंड पडतो अशी यांची म्हणणं आहे. बरोबर आहे, व्यवहारी आहे, अगदी खरी गोष्ट आहे. बाहेरगावी जावंही लागतं, आपल्याला व्यवहार सांभाळावाही लागतो. कदाचित उपासनेसाठी साधनेसाठी सुद्धा आपण बाहेर जातो तसंही आहे, पण इथं कौशल्याचं फरक आहे, तेवढं लक्षात ठेवा. की बाहेरगावीला जावं लागणं हे जावं लागणंच आहे, म्हणजे अपरिहार्य आहे. लग्न कार्याला मनुष्य जाईल, काय स्वतःच्या कामाला जाईल, नोकरीच्यासाठी जाईल, अनेक कारणांनी डेप्युटेशनवर जातात, किती कारणाने माणसाला बाहेर जावं लागतं. पण बाहेर जाण्यामध्ये आपला जो प्रवास आहे त्या प्रवासात आपण आपल्याशीच संवाद असावा, आपल्याशी संवादात असावा, नसेल तर जपात असावं, मौन जपात असावं, काय आपल्याला स्मरणात असावं, वाचनात असावं. कितीतरी प्रकाराने जे बाहेरगावी जाणं आहे ते आपल्याला सार्थकी लावता येण्यासारखं आहे. अनेक लोक अपडाऊन करतात, त्यांची नोकरी आहे रोज बाहेरगावी जायचं आहे, म्हणजे रोज उपासनेला जाऊन यायचं आहे असं लक्षात ठेवलं तर एक क्षणभर आपलं सोपं म्हणून म्हणतो. तर रोज मला किती लोक याच्यासाठी त्रास हे करतात, म्हणजे आणि मोठमोठ्या गावात ते करावं लागतं. शहरामध्ये वगैरे जे लोक राहत असतील त्यांना कल्पना असेल, ते म्हणतात 2-2 तास आम्हाला अपडाऊन करावं लागतं. मी म्हणतो वा, म्हणजे तुम्हाला 2-2 तास रोज उपासना घडते. आपण जर घ्यायचंच ठरवलं तर असं काय घेता येतं, नसेल घ्यायचं तर 2 तास विचार करत बसायचं. बरं काय विचार करणार आपण, काय जगाच्या रचनेचे आणि काय भगवंताचे सात्विक असे काय विचार करणार आहे का. काल काय रात्री पाहिलं, हे काय पाहिलं, बाहेर काय दिसते, ते लोक काय करतायत, हे ते काय कशाशी संबंध नसलेल्या गोष्टी आपलं मन त्यांना अक्षरशः विकत दिल्यासारखे विचार करत राहतो. फुकट विकत सुद्धा नाही, काय काय मिळतही नाही, शेवटी पात्रात पडतं ते डोकं दुखी पडते. तेव्हा हे जर आपण काम करतो आहोत तर आपल्याला हे काम नाही काय करता येणार. इतका वेळ नातेवाईकांच्यावर याच्यावर विचार केला, घडलेल्या गोष्टींच्यावर काय जे समोर आलं असेल, समोर काय माणसं दिसली, आपल्याला विचार करायला काही लागत नाही. एक पोस्टर दिसलं बाहेर तरी विचार सुरू होतात लगेच, ते सुद्धा एक 5 मिनिटं तरी शांतपणे करावे, तोपर्यंत दुसरं काहीतरी दिसलं की त्याच्यावर विचार करायला लागतं. म्हणजे ही अशी चीज आहे. तेव्हा हे जे आहे हे बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या उपासनेत खंड पडतो. याचं कारण मला ती स्वतःला टिकवायची कशी ही लक्षात येत नाही, ही अडचण आहे. मी कुठेही असेन पण उपासना माझ्या बरोबर राहणारी, सर्वात बरोबर राहणारी वस्तू तीच आहे. खरं सांगायचं गुरुचं स्मरण हे सतत बरोबर राहणारी गोष्ट आहे. तुम्ही कुठे आले त्याचे काय संबंध आहे, गुरु तुमच्या बरोबर नाहीत का. तुम्ही जिथे जाल तिथे जे येऊ शकतात तेच गुरु, जे जिथे जाईल ती मूर्ती आहेत त्या तिथेच राहणार. एक वेळ लौकिकाने त्या तिथे राहतील. आपल्या घरातली माणसं आहेत, तुम्ही घर सोडून बाहेर पडला की ती घरातच राहतात. नाही हे माणसं आहेत म्हणून तसं होतं, पण जे गुरुरूप आहे ते नेहमी बरोबरच असतं. ते त्यामुळेच ते जर आपल्या बरोबर असेल तर आपल्या उपासनेत खंड कसा पडेल. ज्याच्या सहवासात मी घरी असतो त्याच्याच सहवासात मी बाहेर असतो म्हटल्यानंतर खंड कुठला आला. त्यामुळे तो अशा तऱ्हेनं आपल्याला टाळता येण्यासारखा आहे, तर तो आपण करावा.
आता त्यातून एक होऊ शकतं की एक नियमित काही उपासना असते, समजा काही जप आहे किंवा काय असे काही बैठकीवर एखादी गोष्ट करतो मनुष्य, किंवा सवय असते तशी म्हणा, किंवा दुसरे काहीतरी लोक बरोबर आहेत तर त्या ह्याच्यात बोलण्यात आपल्या नातेवाईकांचा एक ग्रुप आहे आणि समजा अशा काही कार्यप्रस्थाला कशाला तरी बरोबर गेले, ती माणसं आपली इच्छा नाही पण ती माणसं इतर काहीतरी बोलत राहतात, प्रपंचाचे विषय होत राहतात, मग त्यावेळेला आपल्याला ती इच्छा असली तरी ते जप काही करता येत नाही, असं होऊ शकतं. पण हे जर झालं तर नोंद ठेवावी त्याची की आज दिवसभर गेलो, ह्या कामात वेळ गेला, 2 तास माझा जप झाला असता, तो काही या सगळ्या याच्यामुळे प्रवासामुळे म्हणा बाहेरगावी जाण्यामुळे होऊ शकला नाही, तर 2 तासांनी मी मागे आहे, माझं घड्याळ 2 तासांनी साधनेत मागे आहे. रोज घड्याळ आपलं साधनेचं लावलं पाहिजे, साधनेचं घड्याळाने रोज बरोबर जेवढे दाखवायचे तेवढाच काटा दाखवला पाहिजे, तर तो 2 तास मागे दाखवणार आपला आज, ही ज्याला जाणीव आहे त्याच्याकडनं खंड नाही पडणार. त्यामुळे ठीक आहे, भरून काढू, आज नाही जमलं उद्याला 15 मिनटं, परवा 15 मिनटं करत तो भरत काढेल, त्याला दुसरा कधीतरी सुट्टीचा दिवस मिळेलच नाही, घरी काय रविवार असेल काय आणखीन काय सुट्टी असेल त्या दिवशी भरून काढेल, तर ते केलं तर मग हे होईल. नोंद करावी, आल्यावर भरून काढावं. त्यात एक याच्या पूर्वीचा अधिक विचार देऊन ठेवतो फक्त, म्हणजे समोर असावा की बाहेरगावी गेल्यावर खंड पडतो हे खरं आहे, फक्त बाहेरगावी जे आपण गेलेले आहोत त्या हौसेनं गेलो आहोत का गरजेने गेलो होतो हे आधी बघावं आणि मग या प्रश्नावर विचार. काय अनेक वेळेला असं असतं आपणच हौसेनं बाहेर पडतो, मग आल्यावर साधनेचं नुकसान झालं म्हणतो, असं नको. खरंच आपण आपल्याला नाईलाज आहे आणि आपण गेलो आहोत हे खरं असलं पाहिजे कारण, तर मग पुढे उरलेला जो खंड आहे त्याची जबाबदारी भगवंताला पूर्ण आहे. कारण अरे ह्याला नाईलाज झाला, कुणी आजारी पडलं, त्याला भेटायला जावं लागलं, काय त्याला जावं लागलं, काही त्याचे काम असेल त्याला जावं लागलं, तर त्याच्यात भगवंताची पण जबाबदारी येते. त्यालाही विचार करावा लागतो की याला कुठे भरून द्यायला संधी द्यावी, मग तो देतो संधी बरोबर आपल्याला, कुठेतरी एकांताची संधी देतो, कुठेतरी सुटीची संधी देतो, तर तिच्यावर मात्र आपण सावधानतेने लक्ष ठेवावं, म्हणजे हे होईल आणि गाठता येईल. शेवटचं यातलं एक सांगतो की खंड पडतो असं जे वाटतं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्या व्यवहारात नेहमी साधं जे होतं त्याच्याशी निगडीत सांगतो. देवाला जाताना आपण मंडई करतो ना, हे आपल्याला जर जमतं, देवाला जायचं देवाला जाता आता मंडई करून देव येतो परत, किंवा येताना हे करत असतील काही ना ते सोयीचं असेल तर मग गावी जाताना देव सुद्धा करता येईल आपल्या. एकदा प्रापंचिक कौशल्य आपल्याकडे आहे म्हटल्यानंतर ते इकडे पण वापरता येईल. समजा प्रापंचिक कामाला गेलो आणि एखादं काही देवस्थान वाटेत असेल, थांबावं, आपल्या उपासनेचा खंड थांबला, लगेच ते दर्शन झालं, मधला सगळा भाग भरून निघाला, तिथं प्रार्थना केली आपण की लगेच तो खंडात खंड पडला त्या. त्यामुळे आता काही कारण नाही विचार करायचं, म्हणजे पुन्हा आपण मूळ स्थितीला येऊ शकलो. असं मी एक वयोवृद्धग्रस्त आहे, आता माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस आलेले आहेत. आयुष्यभर मी सचोटीनं राहण्याचा प्रयत्न केला. आता आयुष्याच्या शेवटी असं लक्षात आलं की माझी काही ज्ञात आणि ज्ञात सुमारे 8-10 हजार, अज्ञात सुमारे 8-10 हजार अशी देणी राहिली आहेत. काही देणी माझ्या लक्षात आहेत, ती जी द्यायची ती माणसं मला आठवतात, पण ती आता कुठं आहेत हे माहिती नाही, त्यातली काही हयात आहेत की नाही हे पण माहिती नाही, त्यामुळे मी ती आता देऊ शकत नाही. आता काही अशी देणी असतील की जी मला माहितीही नसतील, अनवधानानं ती माझ्याकडून राहिली असतील, तर आता मी ती फेडून कशी संपवल आणि यातून मोकळं कसं. एवढं वाटलं ह्याच्यातच काम झालेलं आहे तुमचं आज. इतका तुम्हाला मनामध्ये बारीक विचार आला की कोणाचं देणं आपल्याकडून राहू नये, एवढं मनात आलं. ह्याच्यात बरंचसं काम आपलं मुळात झालेलंच आहे. राहायला फक्त व्यावहारिक एखादा जसा संकल्प सोडतो तसं काम झालेलं आहे. मनानं वस्तू दिलेलीच आहे, फक्त आपण दिली असं म्हणतो. हे जे आहे, हे जे संकल्प आहे तेवढा फक्त करायचा राहिला. तर अत्यंत सात्विक विचार आहे, तेव्हा ते त्या त्या वेळेला खरं दिलं गेलं पाहिजे होतं. हा पण त्याच्यामध्ये विचार सूक्ष्म आहे आणि तो करायला पाहिजे की ज्या गोष्टी ज्या वेळेला करायला पाहिजे होत्या त्या त्याच वेळेला केल्या गेल्या तर त्याचं सर्वात जास्त फळ असतं. त्या कधीतरी करता येतात, पण त्याला कनिष्ठ फळ आहे हे लक्षात ठेवा. आजाराला जसं त्या क्षणी पाणी हवं आहे, तहान लागली त्या क्षणी पाणी हवं आहे, तर ते त्यावेळेलाच द्यायला पाहिजे. मी पैसे जर परत करायचे असतील तर ते त्याला सांगितलेल्या दिवशी परत केले तर सर्वात जास्त. दुसऱ्या दिवशी तर करू शकतो, काय वर्षाने सुद्धा करू शकतो, त्याने पैसे परत होतील, पण ते जी वेळ होती त्यावेळेला उत्तम पुण्य त्याचं जे होतं ते मला नाही मिळणार, ते कनिष्ठ पुण्य मिळेल. तर तसंही झाले, त्याबद्दल क्षमा मागावी.
मला उपाय आपल्याला एवढंच म्हणायचं की यासाठी क्षमा प्रार्थना करावी की मलाही माहीत नव्हतं, राहिलं, आता विसरलं सुद्धा असेल, किती आहे हे पण माहिती नाही, त्याने एक अंदाज दिला आहे त्याच्यामध्ये 8,000 वगैरे. तर ठीक आहे, आपल्याला जे काही वाटतं आहे असं, जे ज्ञात आहे, जे अज्ञात आहे, काही व्यक्ती ज्ञात आहेत, काही व्यक्ती हयात नाहीत, काही व्यक्ती आता माहितीच नाहीत, अशा पण आहेत. पण त्यांनी आपल्याला उपकार केले होते त्यावेळेला असं आठवतं, कुठे मदत केली होती शिक्षणात वगैरे. आता ही जुनी गोष्ट आहे गोष्ट असल्यामुळं, तर कोणत्याही कारणाने असेल, जेवढं आठवतं तेवढं, आणि जे आठवत नाही त्या प्रित्यर्थ जे योग्य वाटतंय तेवढं असं सगळं मिळून बाजूला काढावं. आता ती यांना या परिस्थितीत शक्य आहे, त्यामुळे त्याने ते बाजूला काढावं आणि आज जे सत्कार्य आपल्याला योग्य वाटतं त्या ठिकाणी अर्पण करावं आणि मोकळं व्हावं. पुढे करता येण्यासारखं आधी आहे, आज जे सत्कार्य दिसतं, आज जे सत्पात्र दिसतं, त्या ठिकाणी ते द्यावं आणि त्यातून मोकळं व्हावं आणि संकल्पपूर्वक करावं की जे ज्ञात अज्ञात होतं त्या प्रित्यर्थ मी हे करतो आहे, तर ह्याच्यात जर काही त्रुटी असेल तर ती माझ्या या भावाने परिपूर्ण हो असं म्हटलं तर सगळ्याला परिपूर्णता आणण्याचं नामनं साद्गुण्यम. काही वैगुण्य असेल तर ते नामाने भरून निघतं असं म्हणतात, म्हणून शेवटी नामोच्चार करायचा असतो. सगळं झालं की शेवटी काहीतरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, काही म्हणा, जरा म्हणा, काही म्हणा, शेवटी नाम घ्या, म्हणजे उरलेलं जे आहे ते पूर्ण होतं. ते उरलेलं 10 आहे का 20 आहे याच्याशी काही संबंध नाही. जे वैगुण्य, जी उणीव, जी त्रुटी, जे राहिलं ते सगळं नामाने पुरं होतं. म्हणून असा नियम आहे शास्त्राचा, नामना साद्गुण्यम. जसं नामनाने उरलेलं पुरं होतं तर ते आपण अशा मार्गाने पुरं करू शकतो. जे काही मला आठवत नाही आहे ते पुरं व्हावं अशी प्रार्थना करावी आणि संकल्पपूर्वक ते देऊन टाकावं, म्हणजे आपण त्यातून मोकळे होऊ. अलीकडे मुलं मुली तशी 4-4 असताना, परिस्थिती बरी असताना सुद्धा अविवाहित राहण्याचं आणि खूप उशिरा लग्न करण्याचं प्रमाण वाढून अनेक घरामध्ये आणि कुटुंबामध्ये अस्वास्थ्य झालेलं दिसतं. याला आजचा काळ कारणीभूत आहे, जीवनपद्धती कारणीभूत आहे की प्रारब्ध कारणीभूत आहे की आणखी काही? बरंच निरीक्षण असलेला हा प्रश्न आहे. एकंदरीत बऱ्याच घरांचं निरीक्षण जर दिसून येते. हा वेळ जरा साधनेत गेला असता तर बरं झालं असतं असं म्हणेन. असं ते आता इथे जवळपास परिस्थिती पाहिली तर तशी चांगली आहे, म्हणजे इथे काही उशिरा होत नाही, बरी आहे, त्यामुळे समंजस आहेत मला लवकर लग्न करणं. पण हा सार्वत्रिक प्रश्न ह्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, कारण हे पुण्यात आकडेवारी एखाद्या शहरातली काढली तर ही गोष्ट खरी आहे, हे म्हणतात हे बरोबर आहे. आणि जे काही समाजशास्त्रज्ञ किंवा जे काही त्या संबंधित जे काही आपल्याकडे येतात रिपोर्ट्स येतात त्याच्यावर सुद्धा हे म्हणतात ते खरं आहे. आणि याच्या हा सार्वत्रिक प्रश्न आहे असं समजून आपण याचा विचार केला तर काय काय लक्षात येतं. एक गोष्ट आहे की हे जे अस्वास्थ्य आहे ते काही वेळा पालकांना आहे. ठीक आहे, अविवाहित राहण्याचं आणि उशिरा लग्न करण्याचं प्रमाण वाढून घरामध्ये अस्वास्थ्य आहे, ते कोणाला आहे हा प्रश्न आहे. ते काही वेळा पालकांना आहे, मुलांनाच आहे असं आपल्याला आढळून येईल. आणि काही वेळा ते मुलांना आहे पण पालकांना नाहीच आहे असं आढळून येईल. म्हणजे ह्याच्यापासून 2 बाजू आहेतच, अस्वास्थ्याच्या 2 बाजू आहेत. तर त्याला कारणं आता वेगवेगळी असतील. मला या बाबतीत काय म्हणायचं वाटतं, हे सामाजिक प्रश्न आहेत, त्यामुळे मी आपलं नम्रपणाने सुचवतो. फार थोर इथं प्रापंचिक बसलेली आहेत, फार थोर माणसं बाहेर आहेत, ती करतील त्याचा विचार काय करायचं ते. पण एक आपलं काय सुचवावं असं वाटतं की लग्नाची काही गडबड नसावी, हे बरोबर आहे. पण त्यानिमित्ताने होणारं जी कर्तव्य असतं आणि त्याची जी मूलतः गरज आहे आणि ते योग्य वेळी करण्याची जी गरज आहे त्याचं भान असावं असं मी म्हणतो. विवाह या बाबतीत माझं म्हणणं असं आहे फक्त की लग्न करण्याची गडबड नसावी, पण त्यानिमित्ताने एक कर्तव्य असतं, तो एक आश्रम आहे, त्याचा आपल्याला विसर पडला. ती एन्जॉयमेंट नाही, तो एक आश्रम आहे याचा आपल्याला विसर पडला. आश्रम आहे तर तो लवकरात लवकर स्वीकारायचा आणि त्याची कर्तव्य पुरी करायची, तर मी पुढच्या आश्रमाला एलिजिबल होतो. त्याच्या पुढे अजून एक आश्रम आहे त्याला एलिजिबल होतो. हे होण्यासाठी हे केलं तर मी ते पुढच्या आश्रमात जाईन, ते केलं तर त्याच्या पुढच्या आश्रमात जाईन. अशी आश्रम जीवनाची जी कल्पना आहे त्यातली हा एक भाग आहे. तर त्याची आपल्याला जाणीव किंवा भान असणं हे जास्त गरजेचं नाही का? ते नाही आहे म्हणून हे सगळे विचार बाकीचे आजूबाजूला इकडे तिकडे भरकटतात. त्याचं कारण ते आहे. आणि उशीर आणि जे इथे आणि जे म्हटलेलं आहे की उशिरा करण्याचं वगैरे अमकं तमकं, ती गोष्ट खरी आहे. पण एक लक्षात घ्यावं, हे आता मी माझा विचार करून सांगितलं.
दुसरा विचार हा पण आहे की मुलीच्यासाठी 18 वर्ष किंवा मुलाच्यासाठी 21 वर्ष हे जे कोणी ठरवलं आहे आत्ताच्या सध्याच्या कायद्याप्रमाणे, तर ते ठरवणारे त्यातलं आरोग्यशास्त्र, त्यातलं सुप्रजनशास्त्र, त्यामध्ये जो असलेला कायदेशास्त्र, ह्या सगळ्यांना काहीच कळत नसेल का? म्हणजे ते म्हणतात ती गोष्ट बरोबर आहे. ते ज्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी करायला सांगितलं ते सगळ्या शास्त्रांचा विचार करून सांगितलेलं आहे त्यांनी. तेव्हा ते शास्त्र सांगतात ते बरोबर आहे. याची जाणीव जर झाली तर ही परिस्थिती येणार नाही. ती जाणीव पालकांना पण लागेल आणि ती मुलांना पण लागेल. आता यात मेळ असला तर आणखीन चांगल्या पद्धतीनं होईल. तेव्हा आता याच्यात त्यांनी विचारलं हे काळाचं काय आहे का, आजचा काळ आणि जीवनपद्धती वगैरे. असं काळाची बाजू आहे, बरोबर आहे. उदाहरण घेऊ की काळाची बाजू एक डॉक्टर होणं एक काय पेशा आहे. समजा एक डॉक्टर होणार पेशा आहे, काय वकील होणं पेशा काहीतरी एक आहे. तर ते तेवढ्यावर अलीकडे थांबत नाही, पुरत नाही आणि मग स्पेशलायझेशन, मग सुपर स्पेशलायझेशन असलं करत पुढं 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 गेलं की आपोआप इकडं काय व्हायचं की होतच, वेगळं करावं लागतच नाही. ते उशीर होणारच त्याला काय करायचं. पण यात काळापेक्षा आपण लक्षात घ्यावं की स्पर्धा आणि आपला पैशाचा लोभ ह्या जास्त कारणीभूत असलेल्या गोष्टी असतात. आपण बारीक विचार करा. हे करण्याची गरज नाही असं नाही. जो स्पेशलिस्ट आहे तो सुपर स्पेशलिस्ट व्हायलाच पाहिजे, मान्य आहे आपल्याला. पण त्याच्यासाठी त्याच्या लग्नाचा काही संबंध असेलच असं काही नाही आहे. मुळात तो व्हायला पाहिजे तो कशासाठी ते त्यांनीच विचार करावा होता, तेही मान्य आहे. म्हणजे व्यवहाराने त्याची सांगड घालावी म्हणण्याचं काही असं मतदार्थ नाही की बुवा त्यांनी ते करू नये, तेही बरोबर आहे. पण हे असं काळाची बाजू ही अशी शिरलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे शिक्षणाच्या बाजूने सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे तो वाढतो, ही गोष्ट काय आहे. आता ह्याचं खरं मुख्य कारण काय आहे, म्हणजे काळाची बाजू सुद्धा जीवनपद्धती वगैरे आहे, जनरल आहे त्याचं. तर आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अवाजवी आहेत, हे मुख्य मूळ कारण आहे. आमच्या अपेक्षा अवाजवी झाल्या, त्या वाढल्या, पाय जमिनीवर राहत नाहीत, कुणाशी तरी तुलना करतो. स्वतःच्या मुलाचं काय, मुलीचं काय असेल ते, रूपाचं, मर्यादेचं काय, वयाचं, जबाबदारीचं काय जे त्यातला विषय असेल त्या सगळ्या गोष्टींचं, कर्तव्याचरणाचं, या सगळ्याचं आकलन किंवा भान कमी आढळतं. म्हणून पालकांच्यावरून हा प्रश्न निर्माण होतो. आता साधं म्हणतो, आपल्याला चूक वाटलं तर चूक म्हणा, बरोबर वाटलं तर बरोबर म्हणा, की पालकांना जर आपली मुलगी अप्सरा वाटते तर माणूस मुलगा कसा चालणार. आता इंद्रायणला पाहिजे त्याला, तो मिळत नाही, मग आता उशीर होतो. बरं असं काही असंच म्हणतो मी, अशातला भाग नाही. समजा याच्या विरुद्ध असू शकतं. आपला मुलगा जर इंद्रासारखा वाटत असेल तर आता ते अप्सरा करून आणायची, मग शोधत बसा, मग उशीर होतो. म्हणजे असं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे तेही आपल्याला बरोबर वाटलं तर बघा. तेव्हा हे आकलन आपल्याला त्यांच्या परिस्थितीबद्दल, महाराजांनी आरसा धरा असं सांगितलं, ते काय, ते हे महाराज का म्हणले की आरसा धरा आपल्यासमोर, म्हणजे कळतं बरोबर. ते कळत नाही आणि याचं आकलन मुलांनाही योग्य तऱ्हेनं दिलं जात नाही, म्हणून या अडचणी वाढतात. नाहीतर या अडचणी एवढ्या वाढत नाही. त्यात शोकांतिका काय आहे की ही स्वयंवर, ते काय रियालिटी शो, त्या मालिका, सिनेमे, मग ते काय आकाशी रंगाचे काय ते गाडी ते शेरवानीवाला मुलगा उतरणार, 8 दिवसांनी तो अमेरिकेला जाणार, खर्चा वाढलेला असणार, मग रिझर्वेशन त्या गाडीतून बाय करून परदेशात आपण जाणार असं वाटतं. ते गेलेच नाही, ते नुसतं गेल्याचं दाखवलं. असं जे काही वाटतं आहे याच्यामुळं आणखीन विसरू बाया करायला होत जातो. कारण असं सगळं ते तिथलं इथं कसं आहो ते सेट लावावं लागतो. त्याच्यासाठी किती कोटी रुपये खर्च, आपल्याला कल्पना तरी आहे का? तो जो काही सेट उभा केलेला आहे त्या विमानापासून भाड्याने सगळं जे घेतलेलं आहे त्या सगळ्याला किती खर्च आला याची आपल्याला कल्पना आहे का? मग आपण हे विचार करावे. तर असले हे फसवे नकली जगाची भर पडली. ते सेट लावून केलेले असतात, ते आपापलं मानधन घेऊन घरी जातात आणि सेटचे खर्च करणारे तिसरेच असतात आणि ते शेवटी आपल्या डोक्यावर बसून थिएटरमधनं वसूल करतात. हे आपल्याला काही कल्पना येत नाही. त्यामुळं आपण त्याच्याशी सगळ्या तुलना करायला जातो आणि मग आणखीन उशीर होतो. हे खरं त्याच्यातलं आणखीन एक भर काढून टाकणारं कारण.
अहो हे गाडीतनं त्या उतरणार आणि ते याच्यात जाणार आणि ते विमानातनं तिकडं जाणार आणि हा उतरणार. आमच्या जिन्यात केळ्याची साल असली तर आम्ही सरळ वर आलो तर खूप झालं. हे आमचे अपार्टमेंटच्या जिन्यात केळ्याची साल ही आमची अवस्था. तर आम्हाला कुठलं विमान आमच्या याच्यावर उतरणार, त्या काय ते म्हणतात आपलं गच्चीत तिथं, त्या गच्चीत कुठलं विमान आणून उतरवायचं, कुठलं हेलिकॉप्टर उतरणार, काय उतरणार नाही. आम्ही सरळ चालत जावं, सरळ यावं, मस्त फिरावं, इतकं साधं जीवन आहे इथे. तर त्याच्याशी जुळवून घेतो तर हे प्रश्न येणार नाही. तेव्हा एवढं त्याचं आहे. हे अवाजवी स्वप्नाने लग्न पुढे जातात. त्यात भविष्य जर काय आणखीन असलं ते आपण माझा त्यांना नमस्कार, ती म्हणजे ते काय करतील सांगता येत नाही. ते एक आणि ते वास्तुशास्त्र जसं आहे तसं, ती भिंत पाडा, ती भिंत पाडा, ती इकडे पाडा, दार तिकडे पाडा. मला आदर आहे सगळ्यांच्याबद्दल, पण तरीसुद्धा तर तसं हे काहीतरी ह्याचं एक असतं एक स्थान मोठं. मग त्यातून काय आणखीन झालं तर ते आपलं आणखीन परारोच म्हणायचं. आता काय करायचं. तेव्हा आपली जर अवाजवी स्वप्न असतील तर त्यांना मात्र प्रारब्ध म्हणता येत नाही. ती माझी आहेत, ती मी टाकू शकतो आणि मी वास्तवात येऊ शकतो आणि माझा सरळ मार्ग चालू शकतो. तो मार्ग लगेच दुसरी दिवशी चालायला लागला. अवाजवी स्वप्न सोडली तर जमिनीवर राहून व्यवहार केला तर सरळ चालता येतं. मी विमानाची वाट बघत असेल तर करायची इथंच थांबेल, मग नाही ते येणार. म्हणजे हे असं थोडं होतं. त्यामुळं हे दुर्दैवी प्रभाव आहेत काही काही गोष्टीचे. पाश्चात्य संस्कृतीची आपल्याला कल्पना येत नाही. हे आता स्पिरिच्युअल क्लब आहेत, ट्रायल मॅरेज आहेत, काय डायव्हर्स आहेत, असंख्य गोष्टी नुसत्या आणून होतल्यात आपल्यावर, आपण बेसावं. तर त्यामुळं महाराज तेव्हा म्हणले 100 वर्ष आता होणार पुढच्या वर्षी की ह्या संस्था जेव्हा मुडकळीला येतील, विवाह संस्था जेव्हा मुडकळीला येईल तेव्हा सगळं स्वास्थ्य माणसाचं केलेलं असेल. ती वेळ आता 100 वर्षांनी त्यांचं म्हणणं खरं ठरायची वेळ आली, जवळ आली. अजून थोडी लांब आहे. ज्यांना कोणाला काय सुधारता येत असेल, शक्य असेल त्यांनी ते सुधारावं. तेवढी तरी निदान लोक स्वास्थ्यात राहतील एवढीच मला आशा आहे. बाकी काय नाही. आपला मुलगी, आपला मुलगा काय असेल ते, त्याची परिस्थिती काय, कुवत काय, ह्याचा सगळ्याचा विचार करून दुसऱ्या पारड्यात काय ठेवावं याचा विचार करावा. म्हणजे हे प्रश्न इतके अवघड होणार नाहीत, इतके लांब जाणार नाहीत, अगदी व्यवस्थित होऊ शकतील. तेव्हा हा जरी प्रश्न प्रापंचिक असला तरी त्याच्यामुळेच परमार्थावर घाला येतो हे मला म्हणायचं. त्याच्यामुळे शेवटी परमार्थावर घाला येतो आणि त्यासाठी हे विचारलं. आपले इथे बंधनही नाही आहे तसं काही, तर ते सगळे विचार केले म्हणजे मग हे सगळं होतं काय की खरं सांगायचं तर आपली लग्न कोणाच्या देखणेपणाशी होत नाहीत, कोणाच्या डिग्रीशी होत नाहीत, कोणाच्या स्वप्नांशी होत नाहीत, कोणाच्या पैशाशी होत नाहीत. लग्न माणसांशी होतात. ती कशी आहेत आणि कोण आहेत याचा संबंध खरा आहे. पण हे सगळं बघितल्याशिवाय मनुष्य माणूस बघतच नाही आणि शेवटी अनेक वेळेला माणूस बघायचाच राहतो आणि नंतर त्याच्याशी संबंध येऊन त्रास होतो. आता आपला अनुभव आपण पहा ना काय आहे ती परिस्थिती. तर शेवटी कुणाचं काय वाईट झालं असं मला म्हणायचं. आता बायका झालं तेव्हा काय होतं हे काय ते डिग्रीशी लग्न होतं देखणेपणात काय शेवटी माणूस कसं एकमेकाला सांभाळून घेणार का, काय चुकीच्या चुका पोटात घालणार का, समजून घेणार का, हे सगळं खरं जे महत्त्वाचं आहे ते पुढं न राहता सगळ्यात शेवटी डबा तो लागतो. आणि मग पहिली गाडी किती धाडधाड केली काय उपयोग आहे त्यांना. तेव्हा हे सगळं आपण जर लक्षात ठेवलं तर मग ज्यांची स्वप्नांशी लग्न व्हायची आहेत त्यांची विषय होतात, ज्यांची कल्पनांशी व्हायची आहेत त्यांची विषय होतात, ज्यांची माणसांशी व्हायची आहेत, ज्यांची गरजांशी व्हायची आहेत, ज्यांची तडजोडींशी व्हायची आहेत त्यांची वेळेत होतात. असं आपलं मला एक छोटासा अनुभव त्यातला समोर सांगतो. असं आपली वेळही संपत आली. आणखी एक मोठा प्रश्न आहे तर तो सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, विशेषतः महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा आहे. पण आता तुम्ही पुढच्या वेळेला घेतो, वेळ झाला त्यामुळं थांबतो. एक अगदी साधने संबंधी प्रश्न आहे, छोटासा तेवढा घेतो. शेवट आमचं साधन सातत्यपणा भाव आहे किंवा निष्ठा आहे या दृष्टीनं अत्यंत फिबल कमकुवत आहे, अत्यंत कमकुवत आहे. तर ह्या आमच्या लक्षात येतं. पण असं साधन करीत असताना म्हणजे नामात ते जोर नाही आपल्यापैकी घेतोय पण असा जोर नाही, जो असायला पाहिजे साधन म्हणून तसा जोर नाही. तर असे विचार मनात येतात की या साधनाने आपल्याला मुक्ती गाठली का, असा विचार मनात येतात. आम्ही जे नाम घेतो ते इतकं कमकुवत आहे. तर अशा वेळी आम्ही दुबळ्या माणसांनी काय करावं. दुबळ्या माणसांसोबत व्हावं हा तर सरळ सांगायचा उद्योग झाला. त्यांचे डोळे पण समजून घेतलं पाहिजे साधनेतलं. त्या साधनेचे जे नाम आहे ते साधन सबळ असावं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आपण दुबळे नाही आहोत. आपण प्रपंच करतो आहोत. प्रपंच करायला ही साधना म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा कितीतरी बळ लागतं खरं सांगायचं. किंवा आठवा प्रपंच, आपापल्या वस्तू कशा घेतल्या, घरं कशी बांधली, काय नोकरी कशी केली, ते सगळा त्रास सहन करून नोकरीत कसे वर्षानुवर्ष काढतो. एवढा नुसता एक मुद्दा घेतला तरी ते पुरुषांच्या लक्षात येऊ शकेल किंवा आता बायकांच्या सुद्धा लक्षात येईल. तर हे सगळं त्रास सहन करून आपण करतो, त्याच्यापेक्षा नक्की कमी बळ साधनेला नामाला लागतं. फक्त आपण ते लावलं नाही आहे इकडे तिकडे. एवढं इकडे लागलं तर एवढं साधन दुर्बळ राहणार नाही, साधन सबळ होईल. एक दुसरी गोष्ट अशी की साधन दुबळ असेल तर त्याला भगवंताची जर जोड दिली, त्याची जर करुणा त्याच्याबरोबर भागली किंवा त्याची मदत मागितली तर आपलं साधन सबळ होईल. मी दुर्बळ आहे पण भगवंत सबळ आहे, त्यामुळे माझ्याबरोबरीनं तो साधनेला असेल तर माझं नाम सबळ होईल. ज्या दुर्बळ वाटते ते सबळ होईल. आणि दुबळ्यावर होईल का नाही याच्यासाठी आपल्याला अगदी एक सोपं उदाहरण सांगतो. आपल्याकडे हे आता असे कोपरे असतात, तर अनेक वेळेला आपण ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर जाताना एखादा कोळी पाहिला असेल, बारीक धाग्यावरून मध्येच दिसतो, मागचा धागा दिसत नाही, पुढचा धागा दिसत नाही, असा तो चालताना दिसतो. त्याने निर्माण केलेला तो जो धागा आहे ना, तो डोळ्यांना दिसत नाही, इतका दुबळा आहे, पण त्याच्यावर कोळी चालतो आणि ह्या टोकाला जाऊन पोचतो. तर आमच्या दुबळ्या नामावर आम्ही मुक्तीपर्यंत का जाऊ काय सांगू. असो काळजी करायचं कारण नाही. मी हा प्रयोग करून पाहिलाय, मला तो दिसला मध्येच. मी म्हणलं ह्याचा धागा तो दिसत नाही कुठे आहे ते, आणि ते नामाचीच आठवण झाली. ती आता ते त्याने विचारल्यामुळे त्याची आठवण झाली. तर ह्याचा धागा तर दिसत नाही आहे आणि हा तर चालताना दिसतोय, आधांतरी कसं चालेल. मी शेवटी बॅटरी घेऊन पाहिजे. बॅटरी मारल्यावर ती जे धागा होता त्याची सावली खाली भिंतीवर पडली. म्हटलं हे जर होत असेल तर आपलं नाव आपल्याला उतरणार किती काय दुबळ असेल. असं सद्गुरुनाथ महाराज की जय. सध्या सलगपणे निरूपण चाललंय ते स्वामींचे निरंजन रघुनाथांचं चाललेलं आहे, स्वामींचं चाललेलं आहे. त्यांचे आज काही बाकीचं स्मरण होऊ शकलं नाही, पण निदान त्यांनी आपल्या गुरूंचे जे उपकार मानले तेवढ्या अभंगाचं तरी स्मरण करूया. सद्गुरूच्या पायी काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी. देवधन संपत्तीसी करीते मिथ्या जड राशी, देवधन संपत्तीसी करीते मिथ्या जड राशी, काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी. देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण, देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण, काय हो तराई, दया सद्गुरूच्या पायी काय हो तराई, दया
सद्गुरूच्या पायी निरंजन म्हणे फार करुवा नमस्कार निरंजन म्हणे फार करुवा नमस्कार काय होत नाही दया सद्गुरूच्या पायी काय होत नाही दया सद्गुरूच्या पायी काय होत नाही दया सद्गुरूच्या पायी जानकी स्मरण